आता आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे. हे जे एक्झाम्पल आहेत जे मेन एक्झाम्पल असतात मोठेवाले त्यांचा हा बेसिक एक्झाम्पल आहे. ओके, हे एक्झाम्पल रिलेटेड कशाच्या बाबतीमध्ये बरं का, हे एक्झाम्पल जे आहे हे आहे लॉसेसबद्दल. तो पाईप जे असतात त्या पाईपमध्ये पाणी जेव्हा वाहत असतं तेव्हा एनर्जीचा जो लॉस होत असतो, हेडचा जो लॉस होत असतो त्याच्या रिलेटेड हे क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सोपा आहे. बघा बरं काय म्हणतोय. जसं की बघा, समजा या पद्धतीने एखादा पाईप आहे, तर हा जो पाईप आपल्याजवळ दिलेला आहे, पाणी जेव्हा याच्यातून वाहणार आहे तो फ्रिक्शनमुळे काय होत असतं, इथे पाण्याची उंची जर समजा एखादा ट्यूब जर इथे इन्सर्ट केला आपण तर तिथपर्यंत उंची जाते पाण्याची, बरोबर. आणि पुढे जाऊन जर का समजा आपण एखादा पाईप नवीन इथं इन्सर्ट केला तर इथं पाण्याची उंची एवढी होऊन जाते. याचा अर्थ लेवलमध्ये आपल्याला हा ड्रॉप दिसायला भेटतोय. याला बोलतात हेड लॉस. याला काय बोलतात, हेड लॉस. तर आता हा जो हेड लॉस आहे कशामुळे झाला, हा फ्रिक्शनमुळे झाला. तर फ्रिक्शनमुळे होणारा जो हेड लॉस असतो तो काढण्यासाठी आपल्याकडे एक्सप्रेशन असतं HF इज इक्वल टू FL क्यूचा स्क्वेअर डिवाइड बाय 12.1 D⁵5. 12.1 D⁵5 हा एफ असतो फ्रिक्शन फॅक्टर, एल असते पाईपची लांबी, क्यू असतो डिस्चार्ज, 12.1 डी असतो त्याचा डायमीटर. ठीक आहे, या पद्धतीने जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला हेड लॉस भेटून जाईल. ओके, तो कधी कधी आपल्याला हेड लॉस जो झालेला आहे तो देतात, तो कॅल्क्युलेशनचा आहे ते शिफ्ट सॉल्व्हन्सर इक्वल करून तुम्ही काढू शकता. बघा बरं का, आता क्वेश्चन काय बोलताय बघा. अ पाईप इन अ सिरीज कनेक्ट टू रिझर्वायर. ठीक आहे, तो टू रिझर्वायर म्हणजे दोन पाण्याची टाकी आहेत. समजा उत्तराचा बांध देऊया, इथे एक पाण्याची टाकी आहे. ओके, पाईप इन अ सिरीज कनेक्ट टू रिझर्वायर अँड हॅव्हिंग लेंथ 150 मीटर अँड 200 मीटर. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय बरं का, की यांची लांबी बघा, एकाची लांबी किती आहे 150 मीटर आणि दुसऱ्याची लांबी किती आहे 200 मीटर. याचा अर्थ दोन पाईप आपण एका पाठोपाठ जोडलेले आहेत. बघा ना, अ पाईप इन अ सिरीज म्हणजे एका पाठोपाठ, कनेक्ट टू रिझर्वायर, दोन रिझर्वायर म्हणजे इथे एक रिझर्वायर आहे आणि इकडच्या बाजूला एक रिझर्वायर. ठीक आहे, बघू आपण पुढे. हां, तर पुढे 150 मीटर आणि 200 मीटर लांबी आहे. डायमीटर किती दिला आहे त्यांचा 15 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर. इफ द डिफरन्स इन द हेड बिटवीन द वॉटर सरफेस इन द रिझर्वायर 6 मीटर. म्हणजे इथं एक पाण्याची टाकी आहे, इथं एक पाण्याची टाकी आहे. याची पाण्याची जी लेवल आहे आणि याची पाण्याची जी लेवल आहे या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे, हा आहे 6 मीटरचा. याला बोलतो आपण हेड लॉस. हा झाला आपला HF. किती मीटरचा आहे, 6 मीटरचा आहे. आणि हे दोन रिझर्वायर कशाने जॉईन केले तुम्ही, हे दोन रिझर्वायर पाईपने जॉईन केलेत. त्याचा डायमीटर कसा आहे, हा पहिला जो आहे, हा पहिला बघा, पहिल्याची लांबी किती आहे, पहिल्याची लांबी 150 मीटर, दुसऱ्याची लांबी आहे 200 मीटर आणि 15 सेंटीमीटर. बघा, तो इथपर्यंत हा 150 मीटर पकडूया, असा 150 आणि इथून असं जाऊन असं जोडून द्यायचं. तुम्ही समजून घ्या. ओके, या पद्धतीने कनेक्ट केलेला आहे असा हा पाईप आहे. समजलं की नाही. तो दोन रिझर्वायर सेपरेट करून ठेवलेले आहेत आणि सेपरेट केलेले आहेत आणि त्याला जॉईन करण्यासाठी पाईपचा वापर केला आहे. हे पहिला पाईप जो आहे त्याची लांबी किती आहे 150 मीटर. किती लांबी बरं, हे बघा, इथून तर इथवर ही लांबी आहे 150 मीटर. तो L1 बोलून द्या तुम्ही 150 मीटर. आणि दुसरा किती आहे 200 मीटर. आणि डायमीटर बघा बरं का, पहिल्याचा डायमीटर किती आहे 15 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर म्हणजे काय, D1 इज इक्वल टू 15 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.15 मीटर. आणि D2 बरोबर किती आहे, D2 बरोबर 20 सेंटीमीटर बरोबर 0.2 मीटर. आलं लक्षामध्ये. डायमीटर पण दिलेला आहे. तुमच्या लक्षामध्ये काय येईल माहिती आहे का, की पाईप जेव्हा छोट्याकडून मोठ्याकडे जातोय, छोट्याकडून जेव्हा पाईप मोठ्याकडे जातोय तर तेव्हा जाऊन सुद्धा लॉस होताना दिसायला भेटेल. म्हणजे फ्रिक्शन लॉस तर आहेच, पण सोबत हा जो एक्सपांड आहे त्या एक्सपान्शनचा पण इनलार्जमेंटचा पण काय आहे आपल्याकडे, इनलार्जमेंटचा सुद्धा लॉस आहे. बरं, इनलार्जमेंटचा फॉर्म्युला काय असतो तो देखील आपल्याला दिसायला भेटेल. काय काय फॉर्म्युले बघा बरं का, चेक करू आता. तुम्हाला HFचा फॉर्म्युला बघा, HF बराबर FL क्यूचा स्क्वेअर डिवाइड बाय FL क्यूचा स्क्वेअर. किंवा आपण एक काम करू, हां ठीक आहे, व्हीच्या फॉर्म्युला, व्हीच्या टर्ममध्ये पण फॉर्म्युला आपल्याकडे FL V स्क्वेअर डिवाइड बाय 2GD. दोन फॉर्म्युलेत बघा HF काढायचे. पहिला HFचा फॉर्म्युला काय आहे, हे बघा, FL क्यूचा स्क्वेअर डिवाइड बाय 12.1 D⁵5. हा वापरा किंवा FL व्हीचा स्क्वेअर डिवाइड बाय FL V स्क्वेअर डिवाइड बाय FL V स्क्वेअर डिवाइड बाय 2GD. तुम्ही म्हणाल या दोघांपैकी कुठला वापरायचा, तुम्ही कुठलाही वापरा तरी चालेल. पण मी बघा मी काय केलं, FL V स्क्वेअर डिवाइड बाय 2GD वापरते. असं का करतोय मी कळेल तुम्हाला. हा झाला पहिला पाईप प्लस दुसरा पाईप FL व्हीचा स्क्वेअर डिवाइड बाय 2GD. हा झाला दुसरा पाईप. फ्रिक्शन लॉस इन द पाईप 1, फ्रिक्शन लॉस इन अ पाईप 2 आणि हे आहे एनलार्जमेंट. एनलार्जमेंटचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, V1 मायनस V2 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 2GD डिवाइड बाय 2G डिवाइड बाय काय 2G. या 2G फक्त, तो डिवाइड बाय 2G. हे तिघं एक्सप्रेशन तुम्ही टाका, याच्यावरून तुम्हाला व्हेलॉसिटी भेटून जाईल. ओके, आता तुम्ही काय म्हणणार की ठीक आहे, ही जो व्ही होता हा कुठला व्ही आहे पहिल्या पाईपमधला, हा दुसऱ्या पाईपमधला V2 आहे बरोबर. आणि V1 मायनस V2 करतोय आपण. आता आपण जर बघायला गेलो तर ना V1 माहिती मला ना V2 माहिती.
ओके की नाही. ना V1 माहिती आहे आपल्याला, ना V2 माहिती आहे. तर दुसरा तरीका अजून काय असू शकतो बरं का, तुम्ही काय म्हणणार की जर V1 काढायचं असेल तर तुम्ही डिस्चार्जच्या टर्ममध्ये पण टाकू शकता ते. ठीक आहे, बघू आपण आता काय करता येईल बघा. यूज कंटिन्युटी इक्वेशन. कंटिन्युटी इक्वेशन काय बरं का आपल्याकडे बघा. कंटिन्युटी इक्वेशन असतं, दोन पाईप आहेत ना, A1 V1 इज इक्वल टू A2 V2 बाळांनो. कळलं का, याला डिस्चार्ज बोलतो आपण. A1 V1 इज इक्वल टू A2 V2. मला सांगा A1 किती आहे, सर्क्युलर पाईप आहे, π/4. डायमीटर किती आहे पहिल्याचा 0.15, तो 0.15. ओके का, π/4 0.15चा स्क्वेअर इंटू V1 इज इक्वल टू π/4 इंटू 0.2, 200 ना, 0.2चा स्क्वेअर इंटू V2. समजते. मला कॅल्क्युलेटरमध्ये करून दाखवा. π/4 कटला. V1ची व्हॅल्यू किती आली सांगा. V1ची व्हॅल्यू बाळांनो 0.2चा स्क्वेअर डिवाइड बाय 0.15 याचा स्क्वेअर इंटू V2. सांगा बरं किती. 0.2 स्क्वेअर डिवाइड बाय 0.15 स्क्वेअर. किती आला, 1.78. किती आलं, 1.78 V2. हा झाला V1. हा काय झाला V1. आता एक काम करता येईल, काय करता येईल बरं का. V1ची व्हॅल्यू 1.78 V2 याला उचलायची आणि V1 जिथे आहे तिथे टाकायचं. V1ची व्हॅल्यू जिथे आहे तिथे V1 टाकायचा आणि शिफ्ट सॉल्व्हन्सर इक्वल करून ते उत्तर काढू शकता. हे बघा HF किती आहे, दोन रिझर्वायरमधली लेवल किती आहे, 6 मीटर. किती मीटर आहे, 6 मीटर. तर तुम्ही एक काम करा, HFच्या ठिकाणी 6 ठेवा. मी ठेवतो बघा 6 इज इक्वल टू FL V² डिवाइड बाय 2GD. मग सांगा मला, F म्हणजे फ्रिक्शन फॅक्टर किती दिला आहे बघा. फ्रिक्शन फॅक्टर पहिल्याचा दिला आहे 0.02. मी ते लिहितो 0.02. F लांबी किती, L 150 मीटर. FL हे काय, हा झाला 150 मीटर बरं का. FL V² म्हणजे किती, V1 म्हणजे V1 येतो. तो V1 बद्दल काय लिहिणार तुम्ही, 1.78 V2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. झालं का. FL V² डिवाइड बाय 2GD. 2 इंटू 9.81 इंटू D किती आहे आपल्याकडे डायमीटर, 15 म्हणजे 0.15. हा झाला तुमचा 0.15 आहे, हा लक्षात ठेवा 0.15. हा झाला पहिला. दुसरा काय घेणार, दुसरा घ्या. दुसरा आहे फ्रिक्शन फॅक्टर घ्या दुसऱ्याचा. FL V² डिवाइड बाय 2GD टाकायचं. F किती दुसऱ्याचा, F आहे 0.015. ओके, तो 0.015 इंटू लांबी किती दुसऱ्या पाईपची, हे काय दुसऱ्या पाईपची लांबी 200. FL इंटू V2. आता V2ला V2 राहू द्या, V2चा स्क्वेअर डिवाइड बाय किती 2 इंटू 9.81 इंटू D किती त्याचा D आहे 0.2. ओके, डायमीटर 0.2 आहे ना. 2GD प्लस त्याच्या पुढे काय येईल, आता त्याच्या पुढचं जे आहे माझ्याकडे जागा नसल्यामुळे मी बॅक साईडला लिहितो V1 मायनस V2. बघा V1 मायनस V2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 2G. आणि V1ची व्हॅल्यू किती काढली आपण, 1.78 V2. म्हणजे कसं येईल बघा, प्लस V1 मायनस V2 स्क्वेअर डिवाइड बाय 2G असं आहे ना. याला कसं लिहिलं असतं आपण, प्लस करून, म्हणजे त्याच्याऐवजी डायरेक्ट लिहितो मी. प्लस V1 किती आहे, 1.78 V2 मायनस V2 डिवाइड बाय त्याचा स्क्वेअर करून टाका, याचा स्क्वेअर करून टाका डिवाइड बाय 2 इंटू 9.81. असं तुम्ही सगळं जर टाकून घेतलं तर तुम्हाला जाऊन आन्सर भेटेल कशाचं, V2चं. तुम्हाला V2 भेटून जाईल. ओके, मग कसं करतात बघा बरं, पकड असं मी टाकतो पटकन. हां, तो काय होईल बघा, सिम्प्लिफाईड जास्त जेवढं शक्य असेल तेवढं सिम्प्लिफाईड करण्याचा ट्राय करता. 6 टाकला. अल्फा इक्वल काय, हा ब्रॅकेटमध्ये बघा, हा ब्रॅकेटमध्ये काय, तो डब्बा बाय डब्बा टाका. इकडून तिकडून ब्रॅकेट टाकला, आतमध्ये गेलो, डब्बा बाय डब्बा टाकला. काय 0.02 इंटू 150 इंटू 1.78 इंटू अल्फा एक्स. ठीक आहे, त्याचा काय येतो स्क्वेअर डिवाइड बाय खाली काय 2 इंटू 9.81 इंटू 0.75 0.2G 75 आहे का किती, 15 आहे ना तो, 2GD 15 आहे तो बघा 15. ओके, नेक्स्ट जाऊया पुढे. प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय बाळांनो, डब्बा बाय डब्बा 0.015 इंटू 200 इंटू Vचा स्क्वेअर अल्फा एक्सचा स्क्वेअर डिवाइड बाय काय 2 इंटू 9.81 इंटू 0.2. ओके, आता जागा पुरणार नाही असं मला वाटते, पण आपण तरी ट्राय करायचं, त्याला कॉम्पॅक्ट करायचा. प्लस
पुढचा पॉईंट काय आता प्लस काय इकडे चमका इकडे प्लस हां काय हां प्लस 1.78 बघा ब्रॅकेटमध्ये जाऊ ब्रॅकेट टाकला आतमध्ये गेलो डब्बा बाय डब्बा केला आतमध्ये गेलो काही ते डब्बा बाय डब्बा हे बघा 1.78 V2 आणि -V1 याचा अर्थ काय झाला बरं का 1.78 मधून एक गेला 0.78 तो आपण काय करूया 0.78 अल्फा एक्स त्याचा स्क्वेअर येतो बरोबर ना 0.78चा स्क्वेअर आणि एक्सचा स्क्वेअर पण होऊन जाईल तो डिवाइड बाय किती आहे 2 × 9.81 झालं का इथं बसलं वरती आपल्याला तर बसवावं लागणार आहे इथं ब्रॅकेट टाकू जमते का नाही जमणार स्क्वेअर नाही जमणार याचा स्क्वेअर करावा लागेल 0.78चा स्क्वेअर कुठेतरी साईडला करा बरं मोबाईलमध्ये करा 0.78चा स्क्वेअर करा ती जागा पुरणार नाही ना 0.78चा स्क्वेअर 0.60 बस अल्फा एक्स स्क्वेअर नाही येते आपण काय करता येईल आता आता बघा आता हे जे काय आहे एक्झाम्पल जे आपण बघायला गेलो तर आपल्याला जागा कमी पडली तर मी काय केलं हे मधले जे आहेत ना मधले सिम्प्लिफाईड केले थोडा साईडला दुसऱ्याची कॅल्क्युलेटर मागून घ्यायची तेवढ्यासाठी ठीक आहे सिम्प्लिफाईड करून आपण तिथे व्हॅल्यू टाकून द्यायची जसं की इथे बघा तो 2 × 9.81 होता ना याला सॉल्व करून मी ठेवलं आहे बघा 19.62 परत वरती पण काय होतं बघा वरती 1.78 V2 - V2 आहे ना तो 1.78 मधून एक गेला 0.78 तर मी 0.78 असं करून मी त्याला घेतलं आहे बघा 0.78चा स्क्वेअर करून घ्यायचा एक काम करूया आपण हां ते ब्रॅकेट टाकू किती येतो 0.78 अल्फा एक्स ब्रॅकेटच्या बाहेर त्याचा स्क्वेअर ओके या पद्धतीने आपण एक करून टाकायचं ओके हां नंतर पुढं परत मागे पण मी तो कुठेतरी जुगाड केलेली आहे इथं जे होतं हे पूर्ण कॅल्क्युलेशन करून घेतलं बघा याच्या खालचं जे होतं ना त्याच्या खालचं पूर्ण कॅल्क्युलेशन केलं आता जाऊन शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल केलं का मग तुम्हाला आन्सर भेटेल V2चं किती आला 1.22 तो V2 किती आला V2 = 1.22 मीटर पर सेकंड आता V2 आला 1.22 मीटर पर सेकंड पण त्यांनी आपल्याला शोधायला लावलेले Q तो Q काय असतो Q असतो A2 × V2 करून टाकायचं एरिया A2 व्हेलॉसिटी तो A2 म्हणजे दुसऱ्या पाईपचा एरिया मला सांगा दुसऱ्या पाईपचा एरिया किती तुम्ही जर बघायला गेला तर दुसऱ्या पाईपचा एरिया किती आहे डायमीटर त्याचा 0.2 एरिया कसा काढणार तुम्ही π/4 × 0.2चा स्क्वेअर × 1.22 हा झाला आपला डिस्चार्ज तो हे झाला आन्सर ओके करूया π/4 × 0.2चा स्क्वेअर × 1.22 एरिया किती आला 0.0 हे बघा आन्सर आला 0.038 मीटर क्यूब पर सेकंड दिस इज अवर आन्सर